गुड मॉर्निंग. इथं ना सकाळी सकाळी आत्ती मी आणि आरोदा आम्ही ना वॉकला आलो होतो. तसं तर आजपासून मी रनिंगच करणार होते. 2 दिवस झालं थोडी थोडी केली एक्सरसाइज. म्हटलं खूप दिवसाच्या गॅपनंतर सुरुवात केली की परत खूप अंग दुखतं म्हणून थोडं थोडं करत मग सुरुवात केली आज इथं. आणि इकडं माझी रनिंग सुरू झाली. काल खूप जास्त डोकं दुखत होतं त्याच्यामुळे आत्तीने मला जरा तेल लावून चंपी वगैरे करून दिली होती. तर म्हटलं चला तसाच ब्लॉग शूट केला. किती छान कलर आहे. जाता जाता इथं वेलीला खूप छान फुलं दिसली म्हणून बघितली आणि मग परत अजून माझं हायाचं रुटीन चालू झालं. एक कमीत कमी 2 किलोमीटर होईल एवढा अंतर मी पळाले आणि त्याच्यानंतर म्हटलं आता घरी जाऊन एक्सरसाइज करूया. तसं तर 2 महिने माझा गॅप पडला नाही तर माझं कंटिन्युअसली वर्कआउट सुरूच असतं. आणि इथं बघा आज 73 किलो वजन झालं आहे माझं. आणि म्हटलं चला आता दिवाळी पण येणार आहे तर त्याच्या अगोदर थोडंफार तरी कमी होईल. आणि तारो दादा सुद्धा होता आज वर्कआउटला. म्हणजे तो पण रेग्युलर आमच्यासोबत असतोच. पण आता कसं झालं की जवळजवळ 2 महिन्यानंतर आम्ही आता एक्सरसाइजला सुरुवात केली होती. म्हणजे तुम्हाला माहिती आहे गौरी गणपतीची धावपळ परत हे दसरा वगैरे असं आणि स्वतःकडे लक्ष द्यायला टाईमच नव्हता. पण मी म्हटलं आता दिवाळी पण आले परत ते सगळं बिझी शेड्यूल असणार. पण म्हटलं जाऊ दे स्वतःसाठी थोडा टाईम काढायचा. कारण माझी बॉडी अशी आहे ना की त्याला तुम्ही किती काढे घ्या किंवा नाही का आपण वेट लॉससाठी बऱ्याच काही काही गोष्टी करतो. जिरा पाणी प्या, लिंबू पाणी प्या, तसलं माझ्या बॉडीला काहीच म्हणजे सूट होत नाही. त्याच्यामुळे ना माझ्या बॉडीला म्हटलं ना मला प्रॉपर व्यायाम आणि प्रॉपर डाएट हे लागतं. आणि मग तेव्हा माझा पूर्ण फिटनेस असतो असं होतं. म्हणून मग म्हटलं आता काय ढिल्लं पडायचं नाही. आता 15 दिवस तरी ॲटलिस्ट दिवाळी सुरू होईपर्यंत तरी म्हटलं कंटिन्युअसली ठेवूया. म्हणून तुम्हाला ना मी माझं वेट सहित तुम्हाला दाखवलं की म्हटलं किती आहे ते बघू. आणि तसं पण मी मनावर धरलं ना माझं महिन्यात वजन कमी होतं. 3-4 किलो होतंच होतं. त्याच्यामुळे मी असं फार टेन्शन घेत नाही वजन वाढलं की. पण कसं असतं की वेळच्या वेळी आपण कंट्रोल केलं म्हणजे आपल्यालाही परत पुढे जाऊन जास्त त्रास होत नाही ना कमी करायला सुद्धा. आणि कधीही आपल्या बॉडीचा व्यायाम करणं म्हणजे जास्त हेल्दी राहणं आहे ना. आणि हेल्दी राहण्यासाठी व्यायाम हा करायलाच पाहिजे. तर इथं आता मग माझं आत्तींचं आणि आरोचं सकाळीच हे रुटीन चालू होतं. तर मस्त असं छान वाटत होतं. कोकिळाचा आवाज येत होता, पक्ष्यांची किलकिलाट खूप छान असं वाटलं. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय.